गेला कॅमेरा? हो, शितलीनं काढून घेतला होता. तू होताच म्हणून हा कॅमेरा वाचलाय, नाहीतर कॅमेऱ्याची इट्टीच केली असती शितलीनं. आणि शितलीच्या नादाला लागू नको बरं का. मी कशाला तिच्या नादी लागतोय? तिच्या घरातल्यांनीच मला बोलवलेलं. परत फोटो काढायला गेलं तर काळजी घे. मी कशाला जातोय? का? आता फोटो काढून झालेत ना, आणि त्या फोटोवर तिला 1 नंबर स्थळ येतील. बघू आता कसली स्थळ येतात. नीलम, हा बघ, हा जरा चांगलं वाटतंय. फलटणचं निंबाळकर आहेत. अहो एकदम चांगलं घर आहे. आणि ही निंबाळकरांची माणसं का नाही एकदम साधी आहेत. आम्हाला स्थळ चांगलं वाटतंय, तूच बघून सांग बघायचं का नाही ते. आजाला विचारलं पाहिजे यो पोरगा कसा आहे ते. त्यो जर बघ म्हणला तरच मी यो पोरगा बघणार. नीलम, हा बघ, हा जरा चांगलं वाटतंय. फलटणचं निंबाळकर आहेत. अहो एकदम चांगलं घर आहे. आणि ही निंबाळकरांची माणसं का नाही एकदम साधी आहेत. आम्हाला स्थळ चांगलं वाटतंय, तूच बघून सांग बघायचं का नाही ते. आजाला विचारलं पाहिजे यो पोरगा कसा आहे ते. त्यो जर बघ म्हणला तरच मी यो पोरगा बघणार. हॅलो सर. तुझं नाव अजिंक्य राईट? हो सर, अजिंक्य शिंदे. कसं वाटतं इकडे येऊन? एकदम भारी वाटतंय सर. 3 वेळा ट्राय केला मी इथे यायचं, पण नाही जमलं. आणि आता बघा, याच महिन्यात 2दा यायला मिळालंय मला. एकदा विकायला सोडायला आलतो तेव्हा, आणि आता परत. सगळंच भारी वाटतंय सर. आर्मी की बात ही और होती है. तू हे सगळं भारी म्हणतोयस, तेवढे सोपं नाही. आर्मीत भरती होणं जितकं अवघड आहे ना, त्यापेक्षा खूप अवघड आहे इथलं ट्रेनिंग कंप्लीट करणं. सर, तुम्हीच म्हणाला होतात ना, इथून जवान म्हणून बाहेर पडण्यासाठी नुसतं कष्ट घेऊन चालणार नाहीत, जीवाचं रान करावं लागेल. आणि वेळेप्रसंगी जीवाची बाजी सुद्धा लावावी लागेल. आणि ती बाजी लावायला मी तयार आहे सर. ग्रेट. माणसाला कॉन्फिडन्स असणं चांगलं असतं, पण ओव्हर कॉन्फिडन्स नेहमीच घातक ठरतो. भले भले नांगी टाकतात इथे आल्यावर. तुझ्या मित्रालाच विचार. अहो, मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही बोलत सर. अहो, खरंच त्यांच्यासारखा नाही मी. अहो सर, माझा जन्मच झालाय भारतीय फौजमध्ये येण्यासाठी. अच्छा, माझी सुद्धा हीच इच्छा आहे. लवकरात लवकर तू भारतीय लष्करात सिलेक्ट व्हावं. फक्त मी प्रे करेन की ट्रेनिंग साठी तुला माझं युनिट मिळू नये. सर, माझी आजी म्हणते की सोनं जेव्हा आगीतनं जातं ना, तेव्हाच त्याला झळाळी येते. मी तयार आहे सर. मी आता भरती होणारच, पण ट्रेनिंग सुद्धा तुमच्याकडनंच घेणार. ऑल द बेस्ट. भेटू लवकरच. आजा, चालायचं? इथनं पायच नाही का ना भाऊजी? माझं बी तसंच झालंय. चल. काय ध्रुव, शाळा काय म्हणते तुझी? शाळा कभी बोलती क्या? माझं चुकलं बाबा. तो मत चुको ना.
ध्रुव दीदी कुठं आहे तुझी? पता नहीं, म्हणजे घर से गुस्सा होकर चली गई। अयो, गुस्सा का? उसको लड़का देख रहे हैं ना, तो वो गुस्सा होगी। शीतलला पोरं बघायला चालू केलं वय? हाँ, कसला मुलगा पाहिजे? म्हणजे अपेक्षा काय आहे? मम्मी कह रही थी कि गोरा चाहिए, तुम्हारे जैसा काला नहीं चाहिए। मी कुठं एवढा काळा आहे? हा म्हणजे जरा सावळा आहे, पण लय कुठं काळा आहे? बाल काटो। हाँ काटता हूँ कि तू मेरा कॉन्फिडन्स घालू नको आहे क्या? आणि प्रत्येकाला सेपरेट गाड्या, बंगला तर बघशील ना, असला बंगला ना त्यांचा मोठा. असू दे की मग. हे अगं असू दे की काय, तू जर या पोरावर जुळलं ना, तू काय ऐकत नसती बाबा. म्हणजे मी आपलं सांगितलं नुसतं. सांगून काय उपयोग नाही. का? अरे पैसे बघून लग्न करणाऱ्यातली नाही रे मी. मला तर असा बी पोरगा चालेल त्याचं भले काय नसू दे, कुणाची साथ नसू दे, पण जीवाला जीव देणारा असेल ना, तर त्याच्या बरोबर एका चुलीवर बी संसार करायला तयार आहे मी. अगं नुसता पैसेवाला म्हणून नाही, चांगलाय म्हणून बघ. आणि खरंच चांगला आहे. बर बघू. शितले एक विचारू का? विचार की. तू अचानक अशी शानगत कशी काय वागायला लागली? मी अशीच आहे, तुम्हाला ओळखलंच नाही. मी ओळखलं नाही तुला? नाहीच ओळखलं. मला ओळखणं एवढं सोपं नाही. शीतल पवार नाव आहे माझं. ए, अजिंक्य शिंदे म्हणतात मला. आणि शीतल पवार काय ना, चांगलंच माहिती आहे मला. होय. तसं माझ्या बघण्यात एक पोरगी आहे त्याच्यासाठी. कोण? स्वभावाने एकदम शांत आहे, दिसायला बी बरी आहे, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, तुझी काळजी घेणारी, तुला काय पाहिजे काय नको बघणारी. सांग की कोण? ती तुला कुठल्या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही, तुला आवडेल अशी. नाही प्रपोज तू नाही करू शकत. बघा असंच होता. नाही आज करावंच लागेल. वेळ सुरू करायचं प्रपोज. बघा अजून ह्याला प्रपोज, लग्न झालं 3 वर्ष झाले, अजून प्रपोज कसं करायचं माहिती नाही. दुसरी मुलगी बघायची. एक लवकर करा प्रपोज. तू माझ्या प्रेम करतेस? काय प्रश्नपत्रिका? माझ्या हाताला जी काही महत्त्वाची कागदपत्र लागली त्यात एक अशी नोंद आहे की सदादादा प्रत्येक महिन्याला सोनं विकत घेत होता. दर महिन्याला? सोनाराचं नाव आणि पत्ता सुद्धा इथे आहे. आपण जर त्याला भेटलो तर अधिक माहिती मिळू शकेल. बेटा तू देवाला काय सांगितलंस? हे सगळ्यांना चांगली बुद्धी दे. तू दूर राहा. काय केलं तू? हा काय केलं तू? मी काय नाही केलंय. चल पुस. मी नाही पुसणार. सन्या पुस. घेते फडका. पाय पुढे घ्या. पुढे घ्या पाय.
अहो आबांनी तुम्हाला विचारत तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही म्हणलात काय बी नको. तुमच्यामुळे आज घर तुटता तुटता वाचले बघा. आपलं घर वेगळं व्हावं असं मला कधीच वाटणार नाही. आम्हाला काय पाहिजे अजून? तुम्ही ऐसा, तुमच्या आजचं चांगलं जेवण आहे, अजून काय बी नका मला. मला सांगा माझं सिक्रेट साहित्य. उभी चिरलेली हिरवी मिरची, आडवी चिरलेली लाल मिरची, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि त्यासोबत 1 डझन अंडी. अंडी? येस, अंडा. दीदी को मिर्ची लगी क्या? अरे मिरची नाही भाई, पाप लागलं पाप. म्हणजे ती आपली दीदी प्युअर व्हेज आहे.